मला असेल बारक्या, त्यामुळं 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटके टाकायचे आहेत. पहिला गोलंदाज दाखल झालाय विलास कांबळे बारक्या आणि त्याला मात्र फाईट करायला स्ट्राईकला जय कडू. नॉन स्ट्राईक एंडला आपण सचिन काटकरला पाहू शकता. एक डावकरी हाताचा बॅट्समॅन, तर दुसऱ्या बाजूला सचिनला आपण मैदानाच्या आतमध्ये एकलटाना पाहतोय. गेमावरचा इशारा, पहिलाच बॉल भरगाव वेगानं. बारक्याचा हा चेंडू पूर्णपणे खोलामध्ये टाकण्यामध्ये माहीर असलेला गोलंदाज आहे, त्यामुळे कमालीचं षटक पाहायला मिळतं. याच क्रीडांगणामध्ये जेव्हा रायगड आणि मॅच होत असते किंवा अनेक साऱ्या मैदानामध्ये आपण जेव्हा रायगडचा स्क्वॉड पाहत असतो तेव्हा बारक्याचं नाव अगदी आदराने घेतलं जातं. कॉम्पिटेटिव्ह क्रिकेटला एक गोड स्वप्न आहे ते म्हणजे बारके, आणि त्याच्या विरुद्ध आता आक्रमण केलंय. यावेळी आंबापाडा संघाचा जय कडू डावकरी हाताचा विस्फोटक बॅट्समन, त्याच्या बॅटमधून आलेला हा पहिला षटकार. षटकार आलाय. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर डावकरी हाताचा जय कडू आणि त्याच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळतोय. या वेळेत पूर्णपणे पॉपिंग करीचा वापर करत असताना कॉरिडॉरच्या थोडेसा अगदी वाईट यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला बारक्याचा, त्यामुळे आणखीन एक डॉट बॉल येत असताना पण त्याकडे दात बघितली पडत त्यांनी सांगितलं की टप्पा अचूक आहे, लाईन साठी काय, त्यामुळे आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय या षटकातील. समोरच्या दिशेनं अफुलातून फटका घेतलाय, स्लॉट मध्ये आलाय ना, त्याला प्लॉटच्या पलीकडे पाठवलाय. मिळतील 6 धाबा. चार चेंडूमध्ये 12 धाबा खर्च केल्यात. बारकेच्या विरुद्ध आक्रमण करतोय बॅट्समन जय कडूला आपण पाहू शकतोय. डावकरी हाताचा एक विस्फोटक बॅट्समन. आणखीन एक तडाखा, फटका चांगला आहे, लॉंग ऑफच्या क्षेत्राच्या मस्तकावर दस्तक देत सलग दुसरा षटकार आलाय जय कडूच्या बॅटमधून. पाच चेंडू मध्ये 3 षटकार आले जयच्या बॅटमधून. मगाच्या मॅच मध्ये सुद्धा बारक्याच्या विरुद्ध आपण आक्रमण होताना पाहिलंय, पण या मॅच मध्ये सुद्धा अंबापाडा संघाचा डावकरी हाताचा विस्फोटक बॅट्समन मगाशी सूरज पाटीलनं रिव्हर्स 3 षटकार लगावले होते बारक्याच्या विरुद्ध. आणि या मॅच मध्ये सुद्धा अंबापाडा संघाचा जय कडू जसा मैदानाच्या आतमध्ये आलाय त्यानं सुद्धा आक्रमण केलंय. थोडस दबाव प्रेशर जरूर जाणवत आहे क्रीडांगणाच्या आतमध्ये. बारक्याच्या विरुद्ध आता फटके येतात, प्रेक्षकांना सुद्धा हेच हवं असतं. षटकार चौकारांची भाषा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये बोलली जाते ना, तेव्हा आणखीन सामन्यामध्ये रंगत येत असते. फुलटॉस बॉल, त्याच्यावर मात्र आणखीन एक आक्रमण. बॅटिंग आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या जय कडू साडी.
एकाच षटकामध्ये बारक्याच्या विरुद्ध 24 धावा आल्यात. सलग 3 चेंडूवर 3 षटकार जय कडूच्या बॅट मधून पाहायला मिळालेत. लाईव्ह मधून जे प्रेक्षक खरं तरी मॅच एन्जॉय करतायत त्यांना सुद्धा कदाचित विश्वास बसत नाही की बारक्याच्या विरुद्ध आक्रमण झालंय का. पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक वावेकर साहेबांचे इथं आगमन होताना पाहायला मिळतंय. स्वर्गीय सदानंद स्मृती विणार गव्हाण व देवडाकी मित्रमंडळ आयोजित तिसाई मोराई चषक 2024 या स्पर्धेमध्ये पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक वावेकर साहेबांचं इथं शुभागमन थोड्याच वेळामध्ये पाहायला मिळेल आणि त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत केलं जात आहे. पुढे आता आपण मॅच कडा जिथं फार इम्पॉर्टंट मॅच. एका बाजूला कामोडे आणि त्यांना फाईट करते केसीसी अंबापाडा संघ. सचिन काटकरचा हा फटका समोरच्या दिशेनं लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सिंगल रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. या सिंगल रन्सनं धावपटलावर दाबा लागल्या गेल्या त्या 25 धाबा 25 रन्स. कोणता संघ बामणनगरी संघाच्या विरुद्ध लढणार यासाठी आता परीक्षकांच्या नजरा या मॅच कडे वळल्या गेल्यात. कारण एका बाजूला रायगडमध्ये सर्वोत्कृष्ट चांगली कामगिरी करणारा संघ बामणनगरी आहे तर दुसऱ्या बाजूला मुंबईवरून आलेला केसीसी अंबापाडा आणि सध्या त्यांना फाईट करते ते म्हणजे रायगड टेनिस मधील एक नामांकित संघ जय हनुमान कामोडी संघ. निकू गोवारीचा हा बॉल थोडा खोलामध्ये टाकला होता. यावेळी हा फटका जरूर पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कबरीजनच्या दिशेनं सिंगल रन्स इथून कंप्लीट केली गेलाय आणि या सिंगल रन्सना धावपटलावर धाबा लागल्या गेल्या त्या 24 धावा. बिनबाद 26 रन्स. सध्या बॅटिंग करतोय तो म्हणजे केसीसी अंबापाडा टीम. अतिशय चांगला असा आपण मुंबईचा खेळ पाहिला. जोड्या जर क्रिकेट पाहायला गेलं तर मुंबई टेनिस क्रिकेटचा एक वेगळा दरारा होता. त्यानंतर ओपीडी खरं तर क्रिकेट आपण पाहिलात ओळा पारगाव दापोली त्या संघानंतर शंकरदा मात्रे मुंबईमध्ये जाऊन मुंबईच्या विरुद्ध अतिशय चांगला त्यांचा क्रिकेट पाहायला मिळाला आहे. पण यावेळेचा फटका फसला. एलिव्हेशन आहे कमी. सचिन काटकरचा फटका फसला जरूर होता पण इथून मात्र दुसरीसाठी पलटलेत आणि 2 धावा कंप्लीट देखील झाल्यात आणि 2 धाबीनिशी धावपटलावर धाबा लागल्या जातील त्या म्हणजे 28 धाबा. कधी षटकार चौकार येतात कधी सिंगल डबल्सनं धाबा बनवतात. हेच कारण आहे खरं तर अंबापाडा संघाचं. एकही डॉट बॉल आम्हाला घालवायचा नाही आहे. एक धाव फार इम्पॉर्टंट आहे कारण समोर तेवढ्याच दिग्गज तेवढाच बलाढ्य संघ जे हनुमान कामोडी संघ आहे त्याच्या विरुद्ध चांगल्या धावा उभा करायला लागतील. फटकात फसलाय आणि यावेळी सुद्धा जेल उडालाय. जेल टिपला जातोय आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक वावेकर साहेबांचं इथं आगमन झालं. एकदा जोरदार टाळ्यांना आपण त्यांचं स्वागत करूया. कर्तृत्व आणि ज्यांचं नेतृत्व फार महान आहे आणि सातत्यानं ज्यांच्या माध्यमातून आज जनसेवा हीच ईश्वर सेवा या एका खरं तर टॅगलाईनवर साहेबांनी जनसेवेसाठी आपलं आयुष्य विस्तारलंय असे साहेब वावेकर साहेबांचं इथं आगमन होताना पाहायला मिळतं. पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक यांचं इथं आगमन होताना पाहायला मिळतं आणि साहेब आपलं तिसाई मरुआई चषक 2024 या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत केलं जात आहे. नवीन बॅट्समन श्लोक भुईर दाखल झाला 3ऱ्या क्रमांकावर. महत्वाची विकेट मिळून दिलाय. मागील मॅच मधला हिरो आपण सध्या गोलंदाजी करताना निकू गोवारीला पाहू शकताय ज्यानं एकच धावखर्ची केली होती दिघोडी संघाच्या विरोधात. तो सध्या गोलंदाजी करतोय. यावेळचा हा चेंडू हलक्या हाताने खेळून काढला. सिंगल रन्स कंप्लीट केली जाईल. कामोडी टेनिस क्रिकेट म्हटला की सातत्यानं डीजे मॅडी याची सातत्यानं उपस्थिती पाहायला मिळत असते. कामोडी टेनिस क्रिकेटवर ज्याचं प्रचंड प्रेम राहिलंय आणि कामोटे म्हटलं की कामोडीचं नुसतं क्रिकेटच नाही. कामोडीच्या रिक्षा आल्या कामोडीचे वेगवेगळे खरं तर महोत्सव आले हे सातत्यानं पाहायला मिळत असतात. त्यामुळे कामोडी गावाची एक वेगळी चर्चा नेहमी पाहायला मिळत असते. आणि दुसऱ्या बाजूला आपण मुंबईमधील अंबापाडा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झाला. डावखऱ्याचा बॅट्समन जय कडू सध्या आक्रमण करतोय. आडव्या बॅटना फटका खेळायचा होता पण निकू गोवारीचं षटक कमालीचं राहिलं. एक महत्वाची विकेट त्यानं मिळवली आणि अवघ्या 5 धावा पुन्हा एकदा खर्ची केल्या त्या कामोडी संघासाठी. क्या बात आहे. कमॉन डीजे.
29 धाबा 29 रन्स. 29 धाबा धावपटला लागले गेल्यात. श्लोक जो खेळतोय ज्यानं एक चेंडू फेस केला, एक धावसंख्येवर जयकडूचा आपण विचार केला तर 8 चेंडूमध्ये त्याच्या बॅटमधून 25 धावा आल्यात. चला 15 मिनिटांमध्ये आपल्याला षटक टाकायचं आहे, त्यामुळं कंप्लीट 10 मिनिटांमध्ये 2 षटक टाकून झालीत. 5 मिनिटांमध्ये जर षटक संपलं नाही तर एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घेऊन तुम्हाला खेळावं लागेल. दैवत मात्र येतात आणखीन एक नामवंत असे गोलंदाज. सुरुवातीला कॉमोडिटी क्रिकेटची सुरुवात KGN प्रीमियर लीग पासून होत असते आणि तिथून नवीन नवीन चेहरे या विभागाला मिळत असतात आणि त्याच विभागातील रायगड जिल्ह्यातील कामोटे असं हे गाव, ज्या गावापासून अगदी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अगदी हाकेच्या अंतरावर आहे आणि तिथून आलेला संघ आहे. या बेलचा हा बॉल ओव्हर फुल टॉस राहिला, रीड करू शकले नाहीत पण पंच ऑन फील्ड डिसिजन. ऑन स्क्रीनवर सध्या चेक केला जातोय आणि इथं तपासलं जात आहे, चाचपणी केली जाते आणि त्यानंतर आम्ही तुमच्यापर्यंत निर्णय आयोजन कमिटीच्या वतीने पोहोचवला जाईल. फेअर डिलिव्हरी. विशेष आपण कौतुक करूयात उरण टेनिस क्रिकेट लाईव्हचा. अतिशय चांगल्या रीतीनं हा निर्णय अगदी योग्य रीतीने त्यानं दाखवला. निर्णयाची पारदर्शकता पाहायला मिळाली. म्हणून जर हा चॅनल आवडला असेल तर उरण टेनिस क्रिकेट या चॅनलवर जाऊन लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या अगदी सभाच्या मुलाला पुन्हा एकदा पुढे जाऊ द्या. पहिला चेंडू निर्धावाला दैवत म्हात्रेचा. कमालीचं सध्या षटक हाताळतोय. समोर आपण बॅट्समन श्लोक भुईरला पाहू शकताय. आडव्या बॅटनं हा खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल. सुरुवातीचे षटक जरूर आंबापाडा संघाच्या बाजूने गेलंय पण त्यानंतर कामोडी संघाची फिरकीची जादू सध्या मैदानाच्या आतमध्ये धावते, ती म्हणजे डॉट बॉलसह. डॉट बॉलचा पर्सेंटेज आता वाढवण्याचा प्रयत्न करत आहे, प्रेशर टाकण्याचा प्रयत्न कामोडी टीम करते आंबापाडा टीमवर. यावेळी याचा बॉल पडल्यानंतर पुन्हा एकदा वळवलाय. यामध्ये माहीर आहेत कामोटेवाले आणि सातत्यानं पाहायला गेला तर अनेक सामन्यांमध्ये अशी गोलंदाजी पाहायला मिळत असते. लाराकडून हे सर्व खरं तर खेळाडू शिकलेत आणि त्यानंतर सोनू पाटील हे सुद्धा गोलंदाज त्याच पद्धतीने गोलंदाजी करत असतात. त्यामुळे अतिशय चांगल्या रीतीनं कामोडी संघाच्या गोलंदाजांचा नेहमी बोलबाला राहिला. सलग 3 चेंडू निर्धाव आलेत. फिरून खेळून काढण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झालाय, जरूर लावडली अपील पण बाल बचावले ते म्हणजे बॅट्समन. आत्मघात की एक धाव कंप्लीट केले ती म्हणजे फलंदाज श्लोक भुईरला लेग बाईस परिणामी मिळत असताना ही धाव स्ट्राईक दिली ती म्हणजे जय कडूला. त्याच्या बॅटमधून 4 षटकार आले. धाव पटलावर धाबा लागल्या गेल्या त्या 1/30 धाबा. या षटकातील अजूनही शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. त्यामुळे ज्या दिलेल्या वेळेमध्येच तिसरे षटक पार पडताना कामोडी संघाचं पाहायला मिळते, त्याचं विशेष कौतुक करूयात. टाइम इज मनी, वेळ फार इम्पॉर्टंट आहे. आणि या षटकातील अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या बेलचा हा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. समोरच्या दिशेने क्षेत्रक्षेत्र थोडासा गडबडलाय, दुसरीसाठी पलटले देखील पण इथं थांबवलाय. चांगला रिले थ्रो मैदानाच्या आतमध्ये आलाय. सिंगल रन्स कंप्लीट केली गेल्या. धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या 31 धावा. अजून या षटकातील शेवटचा बॉल बाकी आहे. अतिशय चांगलं असं सध्या आपण आयोजन पाहत आहे. स्वर्गीय सदानंद स्मृती विनर गव्हाण आणि देवडाकी मित्रमंडळ आयोजित तिसाई मरुआई चषक 2024 थरार. प्रमुख आयोजक आमचे देव डाकी पाहायला मिळतात व्यासपीठावर आणि त्यांच्या अगदी बाजूला पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक वावीकर साहेबांचं इथं आगमन झालं आणि ते सुद्धा या स्पर्धेला एन्जॉय करतात. चला शॉर्ट टीम मीटिंग घ्या कम्युनिटी टीम, कारण शेवटचं षटक बाकी आहे. धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 31 धावा 31 रन्स. अगदी 14 मिनिटांमध्येच 3 षटक टाकली ते म्हणजे जय हनुमान कामोडे टीमनं.
आणि वेळ वाचवला आयोजन कमिटीचा. फक्त एकच धाव खर्ची केली गोलंदाज दैवत मात्रेनं. मागील षटक आपण पाहायला गेला तर निकू गोवारीचा त्यानं 5 धावा खर्ची केल्या होत्या. दिघोडे सारख्या बलाढ्य संघाला पराभूत केल्यानंतर एक वेगळ्या कॉन्फिडन्सनं खेळतोय, एक वेगळा आत्मविश्वासानं खेळतोय तो म्हणजे जय हनुमान कामोटे. पहिल्या षटकामध्ये काय घडलं हे आम्हाला ठाऊक नाही, बारक्याने किती षटकार खाल्ले हे आम्हाला माहीत नाही, पण उर्वरित जे 3 षटकामध्ये आम्हाला त्यापेक्षा कमी धावा द्यायच्या आहेत या एका इंटेन्शननं, या एका ध्येयानं मैदानाच्या आतमध्ये सध्या गोलंदाजी चालू आहे. सोनू पाटील येतात, आणखीन एक फिरकीचा जादूगार, फिंगर रोल करण्यामध्ये माहिर असलेला हा बॉलर आहे, पण समोर जय कडू. यावेळी पडल्यानंतर वळलेत पंच आमच्याकडे. एक्स्ट्रा स्वरूपातून धाव जोडली जाईल आणि एकेरी धाबेनिशी धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या 32 धावा, 32 रन्स. बरेचसे प्रेक्षक लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेत. संपूर्ण स्पर्धा ते सुद्धा एन्जॉय करतात. 3 दिवसाचं आयोजन आहे आणि आयोजन कमिटीचं विशेष कौतुक करूयात. पाठीमागे जाऊन शफल झालाय, फटका चांगला नटराज स्टाईलने खेळून काढलाय, चेंडूला पाठवून दिलंय सीमारेषा पलीकडं. मिळतील आणखीन 4 धावा. हॅलो, 36 धावा दापटला लागल्या गेल्या. चला बामणुंगरी टीमला कॉल करा, हेच अंपायर सांगतात विशू कोळी. टायमिंग इज बनी, त्यांनी सांगितलं की वेळेला फार महत्व आहे आणि आपण वेळ वाचवला तर खेळ वाचेल आणि खेळ वाचवण्यासाठी त्या अगोदर मैदान वाचवणं फार गरजेचं आहे. यावेळी सफल झालाय, प्रॉपर टायमिंग, चेंडूला पाठवून दिलाय सीमा रेषा पलीकडं. पंचांचा इशारा आलाय. यस, 6 धावेचा षटकार. हॅलो, 42 धावा, 11 चेंडू, वैयक्तिक 36 धाव संख्येवर खेळतोय. जय कडू साठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. कमालीची बॅटिंग दाखवली केसीसी आंबापाडा संघाचा विस्फोटक बॅट्समॅन आणि त्यानं आक्रमण चढवलंय आपल्या संघासाठी. धाव पटलावर धावा लागले गेलेत 42. या इनिंग मधील अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळचा हा बॉल थोडासा पपिंग रिचच्या दूर टाकण्याचा प्रयत्न राहिलाय. कॉरिडोरच्या थोडासा बाहेर पाहायला मिळतोय. आउटसाइड द ऑफ स्टंप एक्स्ट्रा स्वरूपात तिथून धाव जोडली जाते. थोडंसं प्रेशर आलंय, कारण मागील 2 चेंडूवर 2 मोठे फटके खेळलेत जय कडून, त्यामुळं हे प्रेशर जरूर मैदानाच्या आतमध्ये जाणवत आहे. यावेळचा हा फटका खेळायचा होता, स्वतःच्या फॉलोमध्ये चेंडू अडवलाय आणि यावेळी आता प्रेशर रिलीज करताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे सोनू पाटील. कामोडी टेनिस क्रिकेटचा एक अष्टपैलू असा खेळाडू सोनू सध्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. पण जय कडू यावेळी गोलंदाजाच्या अगदी समोरून फटका खेळून काढला. सिंगल रन्स कंप्लीट. थ्रो थोडासा चुकीचा जरूर आलाय आणि इथून मात्र दुसरी धाव घेत असताना फलंदाज महत्वाचा. एकच 2 खरं तर रेल्वे एकाच ट्रॅकवर आल्यात आणि अतिघाई संकटात नाही आणि संकटात टाकले यावेळी केसीसी आंबापाडा संघाला आणि इथून फलंदाज जय कडू होईल धाव बाद. तेरा चेंडू आणि 37 धावा. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली ती जय कडूची. या इनिंग मधील शेवटच्या आणखीन 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 44 धावा धावपटलावर लागल्या गेल्यात. संध्याकाळचं वातावरण आहे, आपण या क्रीडांगणामध्ये सध्या मॅच खेळतोय, एन्जॉय करतोय. या बातचा जर विचार केला तर पाटा मैदान गव्हाण या क्रीडांगणामध्ये षटकार चौकारांची भाषा प्रथमतः बोलली जाते. पण दुपारच्या 17 पासून किरण सर पाहायला गेलं तर धाबा येत नाही आहेत, कारण चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आज प्रत्येक संघाची. यावेळचा हा चेंडू पुन्हा एकदा खोलामध्ये टाकलाय. सिंगल रन्स घेण्याचा हा प्रयत्न इथं यशस्वी पाहायला मिळतोय. 22 परिणामी आलेली एकेरी धाव. आत्मारामजी कोळी यांना आपण मेन पंचांच्या भूमिकेत पाहतोय. वय वर्ष 50 ही ओलांडलेलं आहे. एका बाजूला विशू कोहलींना पाहतोय, त्यांचं सुद्धा वय वर्ष 50 त्यांनी सुद्धा ओलांडलेलं आहे. क्रिकेटचे धडे न धडे त्यांना पाठ आहेत आणि क्रिकेटचा खाडा न खाडा त्यांना परिचित आहे. त्यामुळं योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत येतात. एक नामवंत असे दोन्ही पंच पाहायला मिळतात, ते म्हणजे पंच कमिटीचे. या इनिंग मधील शेवटचा बॉल. प्रशांतचा हा फटका जरूर चांगला आहे. तिथं क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सिंगल मध्ये धाव कन्वर्ट केलाय
इथून एकच मिळेल, त्यामुळे पहिल्या डावाचा पूर्वार्धाचा इथे खेळ समाप्त झालाय. धाव पटलावर धावा लागल्या गेल्यात. केसीसी आंबापाडा संघाच्या 46 धाबा आणि 47 धाबांचं आव्हान ठेवलंय जय हनुमान कामोडे संघासमोर. तुम्ही कुठेही जाऊ नका, आपण सध्या एन्जॉय करताय स्वर्गीय सदानंद स्मृती विनर गव्हाण व देवडाकी मित्रमंडळ आयोजित तिसाई मोरई चषक 2024 चा थरार. दुसऱ्या सत्रामध्ये आणखी एक भारदस्त आवाज राष्ट्रीय समालोचन आपण ऐकणार आहोत. जेव्हा आपल्याला क्रिकेटचा सी सुद्धा माहिती नव्हता, जेव्हा ते क्रिकेट खेळलेत असे आमचे किरण पाटील मॅन फ्रॉम उलवे यांचा आवाज. थैंक यू वेरी मच विपुल पाटिल. 1999 से शुरुआत हुई थी ग्रामीण टेनिस क्रिकेट की और आज 2025 यानी कि 26 साल क्रिकेट चल रहा है मेरा. लेकिन इसी बीच मंच के ऊपर पनवेल महानगर पालिका के माजी नगर सेवक वावेकर साहब, इनका आगमन हो चुका है. उनका हम स्वागत करते हैं इस टूर्नामेंट में. तिसाई मोरई चषक 2024 स्वर्गीय सदानंद स्मृति विनर गव्हाण और देवडाकी मित्र मंडल, इन्होंने इस टूर्नामेंट का आयोजन नियोजन, आज का दूसरे दिन का आगाज है. और दूसरे दिन में सुबह के सत्र में हमने देखा कि मीत 11 बामन डोंगरी क्रिकेट टीम जीवदानी क्वालिफाई कर चुकी थी. उन्हें जल्द से जल्द टॉस के लिए हम यहाँ पर कॉलिंग करेंगे, क्योंकि इस मुकाबले के बाद उनका मुकाबला होगा. लेकिन वो मुकाबला 3 ओवर का होगा, क्योंकि हमने पहले कहा था कि आज सुबह कहा था कि अंतिम मुकाबला 3 ओवर का होगा. (2024) का ये दिसंबर खत्म होने को हो, सिर्फ 7-8 दिन बाकी है. उसके बाद 2025 शुरू होगा. टेनिस क्रिकेट का हम इंतजार करते हैं, तकरीबन 6-7 महीने वेटिंग रहता है. और जैसे टेनिस क्रिकेट शुरू होता है तो सभी गांव के ग्रामीण खिलाड़ी हर टूर्नामेंट में पार्टिसिपेट करते हैं. हर कोई खिलाड़ी अपनी पहचान बताने की कोशिश करता है, लेकिन जो खिलाड़ी अच्छा फॉर्म पकड़ता है वो खिलाड़ी ग्रामीण क्रिकेट में आगे चलता है. क्योंकि आजकल देखा जाए तो टेनिस क्रिकेट के अच्छे दिन शुरू हो चुके हैं. कई टूर्नामेंट में ढेर सारे इनाम हम देखते हैं, प्राइज मनी ज़्यादा होती है, खासतौर पर बाइक्स होते हैं, साइकिल्स, फ्रिज, कूलर्स, ऐसे बहुत सी इनामी राशि देखने को मिली है. पहले ज़माने में इतना इनाम नहीं था, इतनी प्राइज मनी नहीं थी, टीवी वगैरह ये सब चीज़ें नहीं थी. उस ज़माने में भी कुछ ऐसे खिलाड़ी थे जिनका नाम शायद किन्हीं काफ़ी ऐसे खिलाड़ी होंगे जिनको याद नहीं होंगे, क्योंकि पहले ज़माने में लाइव नहीं था. आज लाइव है, लाइव के वजह से खिलाड़ी दिख रहे पर्दे के ऊपर. तर याच दरम्यान मी देवडाके यांना विनंती करतो की आपण पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक, एक डॅशिंग रुबाबदार व्यक्तिमत्व वावेकर साहेबांचा इथं सन्मान करण्यासाठी मी आयोजकांना इथं आग्रहाची विनंती करते की साहेबांचा, महेंद्र वावेकर यांचं मी सन्मान करण्यासाठी, साहेबांचा सन्मान करण्यासाठी देवडाके यांना विनंती करतोय की पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक महेंद्र वावेकर साहेबांचा इथं यथोचित सन्मान केला जाणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून, या स्पर्धेकडून त्यांचं सन्मान म्हणजे मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण, या स्पर्धेची भेट म्हणून ट्रॉफी अर्थातच एक भला मोठं सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा इथं यथोचित सन्मान केला जाणार आहे. तिसाई मोरई चषक 2024 मध्ये साहेबांचा सन्मान होतोय. महेंद्र वावेकर साहेब, पनवेल महानगरपालिका PMP चे माजी नगरसेवक, सन्माननीय महेंद्र साहेबांचा इथं सन्मान होतोय. वावेकर साहेबांचा सन्मान होतोय. एक मोठा पुष्पगुच्छ आणि आमची आठवण या स्पर्धेची TM ट्रॉफीची आठवण म्हणतातच, ट्रॉफी देऊन त्यांचा साहेबांचा सन्मान होतोय. थँक्यू व्हेरी मच साहेब, आपण या स्पर्धेमध्ये आपला अमूल्य वेळ खर्च करून उपस्थित दाखवली त्याबद्दल आयोजकांकडून आम्ही आपलं आभार मानत आहोत. तो मैदान के अंदर अब 24 गेंदों में जरूरत है 47 रनों की. पिछला मुकाबला बारका कामोठे ने 1 हैंडेड जीता था, एक तरफा मुकाबला. क्या ये मुकाबले में कोशिश करनी पड़ सकती है, कशमकश करनी पड़ सकती है, वे तो आने वाली गेंदें यहां से बताएंगी. जिग्नेश मात्रे इनकी तरफ से लगातार 2 छक्कों के लिए 500 रुपए का इनाम. और इसी बीच हमारे पनवेल महानगर पालिका के PMP के माजी नगर सेवक महेंद्र वावेकर साहब, इनकी तरफ से कुल मिला के तकरीबन 10,000 रुपए का डोनेशन आ चुका है. थैंक यू वेरी मच साहब, बहुत ही बड़ा दिल, बहुत ही बड़ा व्यक्तिमत्व, जानदार, दिलदार. और साहब की तरफ से 10,000 रुपए का डोनेशन. मुकाबले में पावर प्ले का पहला ओवर प्रशांत काटकर कप्तान,
कैप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट रोल। और स्ट्राइक एंड पर है बारक्या कांबले, द ब्रांड ऑफ कामोटे टेनिस क्रिकेट, द ब्रांड ऑफ रायगढ़। बहुत ही बड़ा खिलाड़ी है, ये मुकाबले में मजा आएगा। जिग्नेश श्रावण मात्रे इनकी तरफ से 2 लगातार छक्कों के लिए 500 का इनाम। टैप किया गेंद को टैप किया है मिड ऑन में फील्डर वहां पर, तब तक सिंगल आता हुआ और सिंगल से स्कोर कार्ड शुरू हो चुका है। कामोटे क्रिकेट टीम अब स्ट्राइक एंड पर सोनू पाटिल। इसके बाद जो मुकाबला होगा वो 3 ओवर का मुकाबला होगा, अंतिम मुकाबला होगा जो टीम सुपर 3 के लिए जाएगी। लेकिन स्ट्राइक एंड पर सोनू पाटिल, गेंदबाज एक प्रशांत काटकर राइट एंड ओवर द विकेट्स। पावर प्ले शुरू है, 30 यार्ड सर्कल की पाबंदी। शॉर्ट ऑफ लेन मिड विकेट के ऊपर से सोनू पाटिल का जलवा, यहां से 6 रन। और ये 6 रनों के साथ कामोटे क्रिकेट टीम का टोटल 7 रन स्कोर कार्ड के ऊपर। बहुत ही बेहतर शॉट, गेंद शॉर्ट ऑफ प्लेन डिलीवरी थी, उसको पिक किया। इतनी छोटी गेंद इस विकेट के ऊपर आरंभिक बल्लेबाज को नहीं कर सकते, और वही हालात हुए कि गेंद सीमा पार। 6 रन। ओहो, अब फुल लाइन आगे किया गेंद को, यॉर्कर का इस्तेमाल, और यहां से डायरेक्ट हिट जरूर, लेकिन बल्लेबाज वहां पर सुरक्षित गए। वहां पर इस वक्त इस गेंद के ऊपर सिर्फ सिंगल आएगा, सिंगल से टीम का टोटल आगे जाएगा। 8 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। पिछले वाली गेंद शॉर्ट ऑफ, उसके बाद ब्लॉक हॉल। ये गेंद प्रशांत काटकर यहां से रिलीज करते हुए अब स्ट्राइक इन पर बारक्या कांबले जो इस बल्लेबाज इस टीम का मुख्य खिलाड़ी है, अहम बल्लेबाज। कामोटे क्रिकेट टीम के लिए कितने हजार रन इस बल्लेबाज ने 7-8 सालों में बनाए हुए, हम चुन भी नहीं सकते, गिन भी नहीं सकते। इतने रन बारक्या कांबले ने आज तक कामोटे के लिए बनाए, वो इस वक्त स्ट्राइक इन के ऊपर। ओह, फुल टॉस। देखिए कीपर ने सर के ऊपर हाथ रखा है कि भाई बाल बाल बच गया तू। ये फुल टॉस बारक्या के लिए छोड़ने वाला नहीं था ये, लेकिन बैट के बीच में ही नहीं लगी, बल्कि एलिवेशन स्लोअर वन फुल टॉस। निराग बारक्या तो मन में सोच रहे होंगे कि भाई ये लॉलीपॉप गया हाथ से। ये डॉट गेंद के साथ स्कोर वहीं पे है, 8 रन। फिर से एक बार प्रशांत काटकर राइट एंड ओवर द विकेट्स के अंपायर के बाएं ओर से कमान संभालते हुए। ये देखिए अब क्षेत्र वही है, पिछली गेंद खाली गई थी, इस बार गैप ढूंढा, कवर में से सीमा पार, 4 रन। थैंक यू वेरी मच डीजे। 12 रन स्कोर कार्ड के ऊपर, 12 रन, लॉस ऑफ 0 विकेट, बगैर नुकसान। दमदार, बहुत ही लाजवाब शुरुआत। लेग स्टंप छोड़ती हुई गेंद, अंपायर का इशारा सिग्नल आता हुआ कि ये व्हाइट बॉल, व्हाइट के साथ टोटल में बदला होगा, टोटल आगे जाएगा 13 रन, बगैर नुकसान। 47 का पीछा करना है, 11.75 का रिक्वायर्ड रन रेट है, और औसतम से आगे फिलहाल चल रही है कामोटे क्रिकेट टीम, क्योंकि शुरुआत में एक छक्का, उसके बाद चौवा, सिंगल, और इसके साथ स्कोर आगे फॉरवर्ड होता हुआ। ओहो, बेहतरीन गेंद। इसी के साथ पहले ओवर की समाप्ति। पहले ओवर की समाप्ति के बाद 13 रन स्कोर कार्ड के ऊपर, बगैर नुकसान कामोटे। और ये डॉट गेंद के साथ बिंदी गेंद, खाली गेंद, और स्कोर अप स्कोर कार्ड के ऊपर हम देखेंगे 13, यानी कि बची हुई 18 गेंदें है, और 18 रनों में जीतने के लिए रन चाहिए कामोटे को 34 रनों की जरूरत। 18 गेंदों में 34, 11.25 रिक्वायर्ड रन रेट, मच नीडेड 18 डिलीवरी बैलेंस। तो यहां से अब बल्लेबाजों की प्लानिंग शातिर भरे बल्लेबाजी होगी, या फिर अंबा पाड़ा की तरफ से कसी हुई गेंदबाजी होगी,
क्योंकि विकेटें नहीं यहां से गिरी तो फिर ये मुकाबले में अंदर आना मुश्किल हो जाएगा अंबापाड़ा के लिए, क्योंकि बारक्याव सोनू जो ओपनर बल्लेबाज है वो अच्छा खेलते हैं मैदान के अंदर। लेफ्टी गेंदबाज, बाएं हाथ का गेंदबाज, लेफ्ट आर्म राउंड विकेट से अंपायर के बाएं ओर से आते हुए नैतिक लेफ्ट आर्म राउंड विकेट। ओह व्हाट अ बॉलिंग, लवली स्लोअर वन वेरिएशन, देखिए कितना बढ़िया किया यहाँ पर, स्विंग एंड मिस एंड डिलीवरी बहुत ही उम्दा। और इसके साथ अब 17 गेंदों में 34 रनों की जरूरत है। ये डॉट गेंदे ही अंबापाड़ा क्रिकेट टीम को इस मुकाबले में जिता सकती है, सिर्फ और सिर्फ डॉट इस मुकाबले में कमबैक हो सकता है। एक बड़ा हिट, कामोटे क्रिकेट टीम इस मुकाबले में आगे चल सकती है। फुल टॉस और बल्ले के टो पर लगी है गेंद लॉन्ग ऑफ की तरफ, सिर्फ सिंगल, 1 रन से टोटल आगे जाएगा। टीम का टोटल आगे होगा 14 रन। अब बचे हुई 16 गेंदे हैं, 33 रनों की जरूरत। 16 गेंदे 33 बार, क्या कामले जब तक मैदान के अंदर है इस मुकाबले में कामोठे क्रिकेट टीम प्लस में है, आगे है। और अब फील्डिंग का मुआयना, फील्डिंग बदलती हुई, सिले मिड ऑफ में आया एक का वो पॉइंट में है, थर्ड मैन में एक फील्डर लगा, डीप बैको पॉइंट, सिल डीप मिड विकेट, लॉन्ग ऑन, उसके बाद डीप एक्स्ट्रा कवर में सचिन काटकर ट्रैवलिंग पेट्रोलिंग करते हुए। फुल टॉस लॉफ किया है, वाइडिश लॉन्ग ऑन का क्षेत्र चुना है, वहां पर फील्डर सिंगल, गेंद को पिकअप करे तब तक, अच्छा बैकअप नहीं वहां पर, तब तक इस गेंद के ऊपर सिंगल, सिंगल से टीम का टोटल आगे बढ़ेगा 15 रन स्कोर कार्ड के ऊपर आते हुए। दूसरा ओवर प्रोग्रेस पे है, गेंदबाज लेफ्टी ऋतिक, लेफ्ट आर्म राउंड विकेट से ऋतिक, अब तक अच्छी गेंदबाजी, मिश्रित गेंदबाजी, क्योंकि पहला जो बॉल रिलीज किया था ना खूबसूरत, उसके बाद अंबापाड़ा जिस मुकाबले में कोशिश बढ़िया करती हुई। ब्लॉक हॉल की गेंद को हेलीकॉप्टर उड़ाया है, वहां पर लॉन्ग ऑन में खिलाड़ी तैनात, कम बैक करने वाले विकेट, अंबापाड़ा इस मुकाबले में वापसी करती हुई। बजाओ डीजे। थैंक यू। कामोटे टीम का आज रोशन मात्रे टीम के अंदर नहीं दिख रहा है, शायद आए नहीं है, लेकिन बाकी के प्लेयर अच्छा परफॉर्मेंस इस मुकाबले में। अब यह विकेट अंबापाड़ा क्रिकेट टीम को बचा सकती है क्या? शायद, क्योंकि एक विकेट यहां पर टर्निंग पॉइंट कर सकती है, इस मुकाबले को टर्न कर सकती है, तख्ता पलट सकता है। और ऐसे में अब नए बल्लेबाज, पिछले मुकाबले में परेश इस बल्लेबाज ने लगातार 3 छक्के दागे थे और मुकाबला फिनिश किया था कामोटे के लिए। वो बल्लेबाज अब स्ट्राइक एंड के ऊपर, नेट नंबर 3 1 डाउन के पोजीशन पर मैदान के अंदर स्ट्राइक एंड के ऊपर। टीम का टोटल कामोटे क्रिकेट टीम 15 रन, 1 विकेट के नुकसान पर। गेंदबाज ऋतिक, व्हाट अ बॉलिंग परफॉर्मेंस, अब तक इस गेंदबाज ने अच्छी गेंदबाजी। फुल टॉस, कलाइयों का इस्तेमाल, ताकत का इस्तेमाल नहीं किया और एक और दूसरा कर्रा झटका। परेश बैक टू दी पैवेलियन। अंबापाड़ा क्रिकेट टीम काफी लंबा सफर तय किया है, लंबी ट्रैवलिंग की है और यूं ही हमने लंबी ट्रैवलिंग की नहीं है, अपने आप को साबित करते हुए, अपने आप को यहां पर परफॉर्मेंस दिखाते हुए ये खिलाड़ी। व्हाट अ बॉलिंग, लवली परफॉर्मेंस, खूबसूरत परफॉर्मेंस। ऋतिक लेफ्टी गेंदबाज, अब नया बल्लेबाज मैदान के अंदर। कामोटे क्रिकेट टीम का एक बेहतरीन खिलाड़ी, मिडिल ऑर्डर का एक खूबसूरत बल्लेबाज निक्कू। ओहो, गेंद हवा में है और ये तीसरा झटका, हैट्रिक। मुकाबले में कमबैक अंबापाड़ा क्रिकेट टीम, व्हाट अ बॉलिंग परफॉर्मेंस। बजाओ डीजे। दो
रन और लगातार 3 विकेटें। कामोटे क्रिकेट टीम को तहस नहस करते हुए अंबापाड़ा क्रिकेट टीम का गेंदबाज ऋतिक। लेकिन अब मैदान के अंदर नया बल्लेबाज सुबोध गोवारी। बारक्या कामले मैदान के अंदर सिर्फ देख रहा है, स्ट्राइक मिली नहीं। लेकिन अब कामोटे क्रिकेट टीम को इस मुकाबले में जीतना है तो बारक्या कामरे का रुकना और रुकने के साथ रन बनाना बहुत जरूरी होगा, वरना यह मुकाबला हाथ से फिसला समझो। 12 गेंदें बची है और इस मुकाबले में जीतने के लिए रनों की जरूरत है 32, यानी कि 16.00 का रिक्वायर्ड रन रेट। 18 बॉल में 34 चाहिए थे। बल्लेबाजों ने गलती की, 2 रन लगातार 3 विकेट। निक्कू, परेश और सोनू, ये 3 बड़े खिलाड़ी वापस पवेलियन में। अब गेंदबाजी की कमान है गेंदबाज जय कडू। लेफ्ट हैम, एक और लेफ्टी गेंदबाज का इस्तेमाल, बाएं हाथ के गेंदबाज का इस्तेमाल जय कडू, जिसने बल्लेबाजी बहुत ही बढ़िया की है इस मुकाबले में। पहले सत्र में बहुत ही शानदार बैटिंग, लेकिन अब गेंद उसके हाथ में है। सामने बारक्या कामले जैसा रायगढ़ का एक बहुत ही बड़ा खिलाड़ी है और अब बारक्या कामले का बल्ला यहां से आग उगलना बहुत जरूरी है। बारक्या कामले के बल्ले से रन ही रन चाहिए, वरना कामोटे क्रिकेट टीम इस मुकाबले में फंस सकती है। 12 गेंदों में 32। जय टू बारक्या, लेफ्टी वर्सेस राइटी का कॉम्बिनेशन, ये बड़ा बैटल इस वक्त मैदान के अंदर। ओ फुल टॉस, सिली मिड ऑफ में खराब फील्डिंग। सिंगल डबल की मांग यहां पर होती हुई और 2 रन पूरे होते हुए। देखिए अंबापाड़ा के गेंदबाजों ने सोच लिया है कि हमें कौन से लाइन पर गेंदबाजी करनी है, कहां बारक्या कामले से बल्लेबाज को लेंथ गेंद करनी नहीं है। वो जानते हैं कि उसको कौन से मेरिट के हिसाब से गेंद करनी है, उस एंगल से गेंदबाजी फिलहाल हो रही है। और अब फिर से एक बार 2 के साथ अब 30 रनों की जरूरत 11 गेंदों में। इट्स अ लवली शॉट, इट्स अ बिग वन। गेंद डीप एक्स्ट्रा कवर के ऊपर से, द ब्रांड ऑफ रायगढ़ टेनिस क्रिकेट। बारक्या कामले का ये जलवा, 6 रन। हेलो हेलो, देखिए मैंने कहा, पहले जिक्र किया था कि बारक्या कामले का चलना, और चलना शुरू नहीं बल्कि दौड़ना शुरू किया इस मुकाबले में। ओ यहां से गेंद टिप्पा खाने के बाद नीचे बैठी, बिल्कुल उछली नहीं, और ये डॉट गेंद की समाप्ति। जितनी डॉट गेंदें अंबापाड़ा मुकाबले में आ गई, एक बड़ा हिट बारक्या कामले का मुकाबला फिर से कामोटे की तरफ। अब 24 रनों की जरूरत है, बची हुई गेंदें 9 गेंदें 24। एक छक्का, मुकाबले का तख्ता कामोटे की तरफ झुक सकता है। 9 में 24 रनों की जरूरत। उम्दा मुकाबला, खूबसूरत मुकाबला मैदान के अंदर। स्लोवर वन गेंद, बारक्या कामले नहीं छोड़ेंगे। मिड विकेट के ऊपर से एक और धनाता हुआ तूफानी छक्का। गेंदबाज ने मिश्रण किया, हल्की वाली गेंद डाली, हल्की डाली लेकिन वो ज्यादा शॉर्ट गेंद थी। हल्का डाला जरूर, लेकिन वो ज्यादा शॉर्ट था। और इतनी शॉर्ट गेंद बारक्या जैसे बल्लेबाज को वही कम मिलती है, और ऐसी गेंद मिलेगी तो वो छोड़ेगा थोड़ी, छक्का ही मारेगा। और अब 18 रनों की जरूरत, 8 गेंदों में 18। ओह यहां से अगर टैप होता ना तो ये चौवा था, 100% चौवा आने वाला था, लेकिन बल्ले का अंदरूनी हिस्सा लगा, बल्ले का बॉटम लगा और विकेट कीपर के। 7 गेंदें 18 रनों की जरूरत। ये गेंद के ऊपर बारक्या कामले की सोच क्या होगी, या बड़ा हिट या फिर सिंगल। स्ट्राइक को अपने पास रखेंगे कि मुकाबले में छक्का लगा के पूरी तरह से अंदर आएंगे। 7 में 18 की जरूरत थी और खेल खल्लास करने की कोशिश में गेंद सीमा पार। 6 रनों के लिए छक्का। हेलो, तो ये काफी महंगा और 20 रन जय कडू के गेंदबाजी में। लेफ्टी गेंदबाज निकाला और पिच, उसके बाद फुल टॉस, लोअर वन, शॉर्ट ऑफ लेन डिलीवरी, खामियाजा भुगतना पड़ा गेंदबाज को।
अब 6 गेंदों में 12 रनों की जरूरत। जल्दी कीजिएगा अंबापाड़ा, टीम मीटिंग मत कीजिए, हमें एक और मुकाबला बाकी है अभी। 6 गेंदों में 12 रन। कौन सा गेंदबाज होगा अंबापाड़ा की तरफ से ये बचाएगा 12 रन? ओमकार म्हात्रे रनअप तो ले रहे। ओमकार म्हात्रे यंग टैलेंट है, यंग जनरेशन का खिलाड़ी है, उभरता हुआ सितारा है। यहां से अगर ओमकार पाटिल ये मुकाबला जितवाएंगे ना तो अंबापाड़ा का हीरो बन जाएगा ये खिलाड़ी। क्योंकि अंबापाड़ा म्हात्रे, ओमकार म्हात्रे, क्योंकि इस विकेट के ऊपर बारक्या कांबले है और वो नॉन स्ट्राइक गेंद पर है। सिर्फ 2 गेंदें खेलेगा, मुकाबला खलास करेगा। लेकिन अगर यहां से जितवाएगा ओमकार ना तो हीरो बन जाएगा। ये बड़ा संघर्ष है यंग टैलेंट का। नया खिलाड़ी है, उभरता हुआ सितारा है और यंग टैलेंट के सामने बारक्या कांबले जैसा अनुभव है तो ये बैटल बड़ा होगा, मजा आएगा। लेकिन सुबोध स्ट्राइक एंड पर 6 गेंदों में 12 रनों की जरूरत। ओ यहां से बल्ले का हिस्सा मुकाबले में ट्विस्ट और सुबोध गोवारी की पारी यहां पर समाप्त होती हुई समीकरण बदलता। बारक्या कांबले नॉन स्ट्राइक एंड पर 5 गेंदों में 12 रनों की जरूरत। नया बल्लेबाज विकेटें गिरी है अब तक 4 विकेटें गिरी है। गुणवंत गोवारी 5 गेंदे 12। ओमकार म्हात्रे यंग टैलेंट, उभरता सितारा, पहली गेंद के ऊपर विकेट। अब मुकाबले में अंबापाड़ा सोचेगी कि बारक्या कांबले नॉन स्ट्राइक गेंद पर जितना देर रहेगा ना उतना फायदा अंबापाड़ा को होगा, क्योंकि वो अगर स्ट्राइक पर पहुंचा ना तो मुकाबला फिनिश कर सकता है। लेकिन अब 5 गेंदों में 12 रनों की जरूरत। गुणवंत गोवारी स्ट्राइक एंड के ऊपर। ओमकार म्हात्रे अब तक राइट टाइम ओवर द विकेट से पहली गेंद के ऊपर विकेट निकालते हुए कौशल मोमेंट का मुकाबला है। स्लॉग ओवर, अंतिम ओवर और मिड विकेट के ऊपर से गुणवंत गोवारी और 6 रनों के साथ टीम का टोटल जाएगा आगे 41, यानी कि 4 गेंदों में 6 रनों की जरूरत। हेलो, देखिए अब गेंदबाज के ऊपर छक्का आया गुणवंत गोवारी। 4 गेंदे 6 रनों की जरूरत। अभी भी मुकाबला बैलेंस ही बना हुआ है। 4 गेंदे 2 रन ज्यादा है। एक आध डॉट गेंद अंबापाड़ा फिर से मुकाबले में कमबैक हो सकता है। 4 बॉल 6 रनों की जरूरत। ओ यहां से गेंद हवा में है, इट्स अ बिग सिक्सर और मैच फिनिश, खेल खलास। देखिए बारक्या कांबले की जरूरत नहीं पड़ी इस मुकाबले में। गुणवंत ने 2 छक्के लगाए और 500 रुपए का इनाम जिग्नेश श्रावण म्हात्रे इनकी तरफ से 2 छक्कों के लिए 500 रुपए का इनाम है। तो वो